पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेलं एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ. हिरवीगार झाडं, खळखळ वाहणारी नदी आणि थंडगार हवेचा झुळझुळ वारा यामुळे दर आठवड्याच्या शेवटी येथे पर्यटकांची झुंबड उडते. पण रविवारी 15 जून रोजी दुपारी 3:30 वाजता या निसर्ग सौंदर्याच्या मखमली काठावर एक भयंकर दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरचा 30 वर्षे जुना लोखंडी पूल कोसळला आणि एका क्षणात आनंदाचं ठिकाण शोककळेने व्यापलं गेलं. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला, 51 जण जखमी झाले, तर काही पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी कुंडमळा येथे 100 ते 150 पर्यटक वर्षा विहाराचा आनंद लुटत होते. अचानक इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला आणि त्याखाली अनेक पर्यटक अडकले. हा पूल तब्बल 30 वर्षे जुना होता आणि त्याची अवस्था जीर्ण झाली होती. तरीही याची देखभाल आणि दुरुस्तीकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन, NDRF, CRPF, अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी तात्काळ बचाव कार्य हाती घेतलं. जखमींना मावळ येथील पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल आणि युनिक हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. सध्या क्रेनच्या सहाय्याने कोसळलेला पूल नदीतून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. NDRF ची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही घटना वेदनादायी असल्याचं सांगत पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती असल्याचं नमूद केलं. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई होईल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर शोक व्यक्त करत सर्व नागरिक सुखरूप असावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना, असं एक्सवर पोस्ट केलं. दुसरीकडे शिवसेना उभाटा नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हा अपघात नाही तर प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. ग्रामस्थांनी वारंवार नव्या पुलाची मागणी केली होती, पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केला. अशा जीर्ण पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या. आदित्य ठाकरे यांनीही वाहून गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी प्रार्थना केली. कुंडमळा येथील हा पूल गेल्या कित्येक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होता. स्थानिकांनी नव्या पुलाची मागणी केली होती, पण त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात आली. पावसाळ्यामुळे अशा पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं, देखभाल दुरुस्ती करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. पण याकडे दुर्लक्ष झाल्याने आज नाहक 4 जीव गेले, अनेक जण जखमी झाले आणि काहींचा शोध अजूनही सुरू आहे. याला जबाबदार कोण? प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, की आपली चालतंय ना मग ठीक आहे ही मानसिकता? ही दुर्घटना आपल्याला काही प्रश्न विचारायला भाग पाडते. आपल्या पर्यटन स्थळावरील पायाभूत सुविधा किती सुरक्षित आहेत? किती ठिकाणी असे जीर्ण पूल, रस्ते किंवा इतर सुविधा पर्यटकांचा जीव धोक्यात घालत आहेत? सरकारने आता फक्त चौकशीचं आश्वासन देऊन थांबता कामा नये. प्रत्येक पर्यटन स्थळावरील पायाभूत सुविधांचं ऑडिट करणं, त्यांची दुरुस्ती करणं आणि नव्या सुविधा उभारणं गरजेचं आहे. कुंडमळा सारख्या ठिकाणी पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत. आपणही नागरिक म्हणून जागरूक राहिलं पाहिजे. जीर्ण अवस्थेतील पूल, रस्ते किंवा इतर धोकादायक सुविधा दिसल्यास स्थानिक प्रशासनाला कळवणं, सोशल मीडियावर आवाज उठवणं गरजेचं आहे. कुंडमळा येथील ही दुर्घटना आपल्याला एक सणसणीत इशारा आहे. निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटायला जाणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, पण त्यासाठी आपली सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे. इंद्रायणीच्या काठावर घडलेली ही दुर्घटना फक्त एक बातमी नाही, तर आपल्या सर्वांसाठी एक जागृतीचा संदेश आहे. कुंडमळा येथील या दुर्दैवी घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? प्रशासनाने यापासून कोणता धडा घ्यावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.